तिसरं महायुद्ध सुरू झालंय का? 28 फेब्रुवारी 2026 या रात्री जग झोपलं नाही. इराणमध्ये बॉम्ब पडतायत, इस्रायल मिसाईल टाकते, अमेरिका सुद्धा युद्धात उतरलाय. मात्र आपण फक्त रील बघत बसलोय. पण थांबा, हे नक्कीच चाललंय तरी काय? याचा आपल्याला नेमका काय फरक पडणार आहे? हे सर्वात महत्त्वाचं, हे तिसरं महायुद्ध आहे का? आज सगळं सांगतो. एकदम क्लिअर, एकदम डायरेक्ट. नमस्कार, मी कौस्तुभ आणि आपण पाहतात बडबड. आधी समजून घेऊ की हे सगळं एका रात्रीत घडलेलं नाही. 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला. इथून हे सगळं सुरू झालं. इराण हा हमासचा आणि हिजबुल्लाहचा सगळ्यात दहशतवादी संघटनांचा मास्टरमाइंड होता. पैसा द्यायचा, शस्त्र द्यायचा आणि ट्रेनिंग सुद्धा द्यायचा. मग इस्रायलने एक एक करून सगळ्यांना संपवलं. हमासचे नेते गेले, हिजबुल्लाहचेही नेते गेले, सिरियामधला सजाद गेला. इराण एकटा पडत चालला होता. जून 2025 मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवर पहिला हल्ला केला. फोर्डो, नतांज, इस्फहान हे 3 मोठे न्यूक्लिअर प्लांट्स उद्ध्वस्त केले. त्यावर ट्रम्प म्हणाला, डील करा नाहीतर परिणाम भोगा. त्यावर इराण म्हणतो की आम्ही बोलतो, पण आतून न्यूक्लिअर प्रोग्राम परत सुरू केलं. फेब्रुवारी 2026 निगोशिएशन चालू होत्या. इराणचे फॉरेन मिनिस्टर जिनिवा मध्ये बोलत होते. डील होणार असंही वाटत होतं. आणि मग 28 फेब्रुवारी 2026 ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू झालं. अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येऊन इराणवर मोठा हमला केला. तेहरानमध्ये बॉम्ब पडले. इस्फहान, ओम, करज, करमानसह 24 प्रांत टार्गेट केले. आणि यातही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे इराणचे सुप्रीम लीडर अयतोया अली खामेनी यांचा मृत्यू झाला. परंतु 86 वर्षाचा हा माणूस, जो 37 वर्ष इराणचा सर्वेसर्वा होता, एका एअर स्ट्राईकमध्ये संपला. त्याचबरोबर इराणचे आर्मी चीफ, डिफेन्स मिनिस्टर, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख सगळेच्या सगळे एका बैठकीत मारले गेले. त्यावर ट्रम्प म्हणाला, इराणचं जवळजवळ सगळं सिनियर लिडरशिप संपलंय. पण इराण गप्प बसला नाही. त्यांनी इस्रायलवर मिसाईल डागले, तेल अविववर हल्ले झाले, एक महिला सुद्धा मृत्युमुखी पडली. अमेरिकेच्या मिडल ईस्टमधल्या 27 मिलिटरी बेसेसवर इराणने हल्ले केले. बेहरनमध्ये अमेरिका नेव्हीचे हेडक्वार्टर्स टार्गेट केले. सौदी अरेबिया, कुवेत, जॉर्डन या सगळ्यांना मिसाईल आणि ड्रोन सुद्धा लागले. स्ट्रेट्स ऑफ हॉर्म्यूज, जिथून जगाच्या 31% ऑइल जातं, तिथं सुद्धा धोका निर्माण झाला. जग हादरलं. UN सिक्युरिटी काउन्सिलिंगची इमर्जन्सी मीटिंग झाली. सेक्रेटरी जनरल गुटेरेस त्यावर असं म्हणतात की हे कुणालाच कंट्रोल करता येणार नाही, असं वॉर होऊ शकतं. रशियानेही अमेरिकेला झाडलं. फ्रान्सने शांततेची मागणी केली. आता तुम्ही म्हणाल, यातून आपल्याला नेमकं काय, आपला काय फायदा आणि काय तोटा? पहिलं तर तेल. स्ट्रेट्स ऑफ हॉर्म्यूज बंद जर झालं तर जगभरातील पेट्रोलचे भाव हे रॉकेट्स होतील आणि भारतातलं पेट्रोल हे 200च्या पार जाईल. दुसरं, भारत आणि इराणचे संबंध, चाबहार पोर्ट, ट्रेड्स सगळं हे अडकेल. तिसरं, 90 लाख इंडियन्स मिडल ईस्टमध्ये 90 लाख भारतीय काम करतात. युद्ध वाढलं तर ती लोक अडकतील. चौथं, जागतिक बाजार इन्फ्लेशन वाढेल, आपल्या खिशावर थेट परिणाम होईल. हे फक्त इराणचं युद्ध नाही, तर हे आपल्या घरापर्यंत येणारं सर्वात मोठं संकट आहे. आता खरा प्रश्न आहे की हे तिसरं महायुद्ध आहे का? एक्सपर्ट्स म्हणतात अजून नाही, पण धोका खूप मोठा आहे. खामिनाई गेले, परंतु इराणमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड अजूनही सहज हार मानणार नाही. ट्रम्प म्हणतोय की रेझिम चेंज हवंय, पण एक्सपर्ट्स म्हणतात फक्त बॉम्बिंगनी रेझिम चेंज होणार नाही. इराणचे लोक बदल मागतात, आतून प्रोटेस्ट होतात, स्ट्रीट्सवर सेलिब्रेशन होतंय, पण नवीन सरकार कसं असेल हे अजूनही अनिश्चित आहे. एक गोष्ट नक्की, आता जग पहिलेसारखं राहणार नाही. मिडल ईस्ट बदलेल, ऑइल बदलेल, पॉलिटिक्स बदलेल आणि आपण डोळे उघडे ठेवायला हवेत. कारण जग झोपलेल्यांची वाट पाहत नाही. बडबड सत्य बोलतो, थेट बोलतो.